आपण पाहत आहोत IBN एकमत 2018 सिंधुदुर्ग नगरपंचायतच्या रणधुमाळी आता इथे सुरू झालेली आहे आणि 29 तारखेला माघारीनंतर नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये संपूर्ण चित्र इथे सर्वांसमोर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। परंतु तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करणारे शांताराम बापू गुजर आपल्या बरोबर आहेत। त्यांना आपण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आज इथे विचारणार आहोत। नमस्कार बाबू। नमस्कार। IBN एकमत मध्ये आपलं स्वागत आहे। तर तुम्हाला एक प्रश्न, इलेक्शन मध्ये आपले विरोधक जे आहेत प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्याला माहिती आहे की जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गेल्या 4 वर्षापासून त्यांची इथे सत्ता आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे। तर या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी पक्ष म्हणून आपण कितीपत तयार आहात किंवा आपली तयारी कशी आहे? आमची तयारी पक्ष म्हणून या ठिकाणी एकीकडे आमची जनशक्ती तर समोरची मंडळी ही धनशक्तीवाली आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी आपल्या या IBN एकमत चॅनलचं या सिंधुदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो। व सांगायचं झालं तर या सिंधुदुर्ग नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीची गेल्या 5 वर्षात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्ता होती आणि गेल्या 25 वर्षापासून गिरीश भाऊ महाजन हे आपल्या तालुक्याचे आमदार आहेत आणि आता विद्यमान जलसंपदा मंत्री आहेत। आमच्या सिंधुदुर्ग गावाबद्दल जर सांगायचं झालं तर आमच्या या सिंधुदुर्ग गावाचा ज्वलंत भेडसावणारा आणि प्रत्येक नागरिक बंधू भगिनींशी निगडीत असणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणीपुरवठ्याची समस्या। आम्हाला अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या इतिहासात या जामनेर तालुक्याला प्रथमच जलसंपदा हे खातं गिरीश भाऊ महाजन यांच्या रूपाने मिळालं आणि सिंधुदुर्गचा तसेच तालुक्यातील पाणी प्रश्न सुटेल अशी आम्हाला अपेक्षा होती आणि त्याच अपेक्षेतून गेल्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेने आमच्या विरोधात कौल दिला आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सत्ता दिली। परंतु मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की त्यांना जनतेने जी संधी दिली होती, जी सत्ता दिली होती, त्या सत्तेचा त्यांनी दुरुपयोग केला। जे प्रश्न होते जनतेच्या ज्वलंत जे प्रश्न होते पाणीपुरवठ्या संदर्भात त्या प्रश्नाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं। कारण जलसंपदा खातं हे आदरणीय माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे होते, परंतु त्याचा लाभ व फायदा या सिंधुदुर्ग गावातील तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या मंडळीला हा उचलता आला नाही। कारण ज्यावेळेस मी सरपंच होतो, आदरणीय आमचे नेते आदरणीय संजय दादा गरुड यांनी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांना या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये त्यांचा भव्य असा मोठा कार्यक्रम झाला आणि दादांच्या प्रेमाखातीर या सिंधुदुर्ग गावाचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी खासबाब म्हणून भारत निर्माण योजनेअंतर्गत या सिंधुदुर्ग गावाचा त्यावेळेस समाविष्ट करण्यात आला आणि तात्काळ 4.5 कोटीची आमची जी जुनी योजना आहे 70-72ची ही सोयगाव तालुक्यातून वेताळवाडी धरणातून आहे। ही योजना त्या काळात मंजूर झाली। मंजूर झाल्यानंतर प्रारंभीचं काम सुद्धा जवळजवळ 1,06,00,000चं काम आम्ही त्या काळात सुरू सुद्धा केलं। परंतु याच गावातील काही तथाकथित राजकीय पुढारी मंडळी त्यांनी झरीतला शुक्राचार्य म्हणून सोयगाव येथील ग्रामस्थांना चुकीचं मार्गदर्शन केलं, त्यांच्या मनामध्ये चुकीचं गायडन्स केलं, त्यांना विनाकारण त्यांचा गैरसमज करण्यात आला आणि नाईलाजाने त्या मंडळीला कोर्टामध्ये जाण्यास त्यांनी प्रवृत्त केलं। त्यामुळे आमचा असा आरोप आहे की या सिंधुदुर्गच्या जनतेच्या तोंडचं जर पाणी कुणी पळवलं असेल तर ही आज तथाकथित भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी पळवलेलं आहे। आणि परत त्यांना माझा असा सवाल आहे की ते जर या गोष्टी नाकारत असतील तर गेली 5 वर्ष ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती, केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं, मग त्यांनी इतका महत्त्वाचा आणि प्रत्येक नागरिक बंधूंच्या निगडीत असलेला हा पाणी पुरवठ्याचा प्रश्न का मार्गी लावला नाही। आणि आता तोंडावर निवडणुका आल्या नगरपंचायतीच्या
म्हणून ते लोकांना एक प्रकारे गाजर दाखवत आहे की पुन्हा आम्हाला तुम्ही या गावाची सेवा करण्याची संधी द्या, तुम्हाला आम्ही वाघोरून पाणी आणून देऊ, नारपारचं पाणी शेंदुर्णीत आणू. मग एवढे 5 वर्ष त्यांचे हात कुणी धरले होते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. तिथे ते गेले. त्या लोकांचं एकच म्हणणं होतं सोयगावच्या मंडळीचं की आमच्या गलवाडा धरणाची 1 मीटर उंची वाढवावी आणि त्या धरणात असलेला साचलेला गाळ हा काढावा, जेणेकरून त्या धरणात पाण्याची पातळी वाढेल आणि शेंदुर्णी, वेताळावाडी, गलवाडा आणि तेथील जे गावं असतील पाणी पुरवठा योजना त्या ज्या धरणाचा जो उद्भवावरची गावं आहे त्या सर्वांना मुबलक असा पाणी पुरवठा मिळेल अशी त्या लोकांची मागणी होती. परंतु यांनी त्या लोकांची मागणी मान्य केली नाही आणि तिथे भानगडी करून आम्ही वाघोरून पाणी आणू म्हणे असं सांगितलं. परंतु आम्हाला वाघोरून सुद्धा पाणी आलं नाही. गेल्या मागच्या उन्हाळ्यामध्ये अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा या शेंदुर्णी गावात करावा लागला आणि आज सुद्धा सांगायला दुःख वाटतं की जानेवारी महिन्यापासूनच शेंदुर्णी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल. प्रश्न आहे आणि जलसंपदा मंत्री म्हणून गिरीश भाऊ महाजनांकडून शेंदुर्णीवासियांना नक्कीच अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आलेलं आहे. आज आपण बघतो की शेंदुर्णीमध्ये पाणी प्रश्न अतिशय ज्वलंत झालेला आहे आणि हाच मुद्दा घेऊन इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाईल अशी संभावना बापूंनी आपल्या समोर इथे वर्तवलेली आहे. आता दुसरा प्रश्न बापू आमचा तुम्हाला असा असेल की गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इथे आता ज्या भाजपने विद्यमान नगर अध्यक्षपदासाठी जे उमेदवार दिलेले आहेत त्याच इथे सरपंच होत्या, तर त्यांच्या गेल्या कालावधीमध्ये तुम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून कोणकोणत्या कामांना तुम्ही विरोध केला आणि त्यांची काम करण्याची पद्धती कशी होती ते आम्हाला थोडक्यात सांगा. त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही जनतेसमोर केलेल्या विकासावर मतं मागणार आहोत, परंतु आमचा विकासाला विरोध नाही. त्यांनी ज्या ज्या वेळेस, कारण सत्ताधारी ते आहेत केंद्रात, राज्यात आणि ग्रामपंचायतमध्ये ते सत्ताधारी होते, त्यांनी जी विकासाचे कामं शेंदुर्णी करता आणले, आम्ही स्वतःहून आमचे नेते संजय दादा गरुड असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय सागर मलती काकाजी असतील, सुधाकरांना बारी असतील, तत्कालीन पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरणदादा सूर्यवंशी असतील, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं स्वतःहून फोन लावून त्यांचं आणलेल्या विकास कामासाठी त्यांचं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. परंतु त्यांनी जो शेंदुर्णी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी आणला आणि आमचे मित्र आदरणीय अमृत बापू खलसे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की PWDचा शेंदुर्णीचा जो रस्ता त्यांनी बनवलेला आहे तो 5 कोटीचा रस्ता, त्यांच्याच क्लिपमधनं सांगतो बरं, तो नेमका 5 कोटीचा आहे का 2.5 कोटीचा आहे याचा खुलासा त्यांनीच करावा. ती क्लिप मी पाहिली. त्यांनी सांगितलं की शेंदुर्णी गावाचा मुख्य रस्ता आम्ही हा 5 करोड रुपयामध्ये बनवलेला आहे. परंतु माझं त्यांना आव्हान आहे की त्या रस्त्याला आज 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही. काम करताना कुठल्याही प्रकारची गुणवत्ता, क्वालिटी, क्वांटिटी राखलेली नाही. आज जवळजवळ खड्डे पडलेले त्या रस्त्याला. इतकं निकृष्ट दर्जाचं काम हे 5 कोटीच्या रस्त्याचं झालेलं आहे. म्हणून माझं आव्हान आहे शेंदुर्णीतल्या जनतेला, तेच काम नव्हे, या ठिकाणी त्यांनी 14वा वित्त आयोग योजनेअंतर्गत गावामध्ये राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेसमोर गेल्या 2 महिन्याआधी पेवर ब्लॉक बसवलेले होते आणि या गोष्टीचे पूर्ण शेंदुर्णी येथील जनता साक्षीदार आहे. अक्षरशः बसवल्यानंतर 8च दिवसामध्ये मातीसारखा भुगा झाला त्या पेवर ब्लॉकचा आणि परत ते काम त्यांनी बदलून नवीन काम त्यांना परत करावं लागलं. माझं त्यांना चॅलेंज आहे की आदरणीय संजय दादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षामध्ये जेव्हा ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती, आम्ही 20 वर्षापूर्वी केलेली मग रस्ता काँक्रिटीचे कामे असतील, यशवंत ग्राम समृद्धीच्या माध्यमातून असतील, वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असतील, 11वा वित्त आयोग योजनेच्या माध्यमातून असतील, 12वा वित्त आयोग योजनेच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादासाहेब होते, पंचायत समिती सदस्य आदरणीय सुधाकरांना बारी होते, यांच्या फंडातून जी कामे झालेली आहे, आज सुद्धा आमच्या कामाची गुणवत्ता, दर्जा अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि त्यांनी केलेली कामे 6 महिन्यामध्येच निकृष्ट दर्जाची असल्यामुळे डायरेक्ट खड्डे पडलेले आहेत. मी पंचायत समिती सदस्य असताना आज सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता,
9.5 लाख रुपयाचं काम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मी पेवर ब्लॉकचं केलेलं आहे माझ्या फंडातनं, दादांच्या मार्गदर्शनाखाली. इस्लामपुरा येथील मशिदीसमोर चौकाचं काम मी माझ्या फंडातून केलेलं आहे पेवर ब्लॉकचं. होळी मैदान चौकाचं पेवर ब्लॉकचं काम सुशोभीकरणाचं मी माझ्या फंडातून केलेलं आहे. ते काम तुम्ही पाहू शकता. आणि त्यांनी सुद्धा गावामध्ये पेवर ब्लॉकची कामे केलेली आहेत, ते सुद्धा कामे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. राहिला विषय तुम्ही किती करोडची कामे आणले याला महत्व नसून ती किती चांगल्या प्रकारे झाले या गोष्टीला महत्व द्या. मान्य करतो आम्ही त्यांनी करोडोने या गावासाठी निधी आणला असेल, आम्ही 50 लाखाचीच आणला असेल, परंतु आज सुद्धा आमचे कामे जिवंत आहेत आणि त्यांनी केलेली निकृष्ट दर्जाची कामे ही संपलेली आहेत. यासाठी ते जे विकासावर मते मागणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की बारी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी आम्ही आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून 25 लाख रुपये दिले. साप ते खोटं बोलत आहे. इथे बारी समाजाची मंडळी नाहीये, वाटलं तुम्ही त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना विचारू शकता. काहीतरी 13,87,000 रुपये त्या मंगल कार्यालयासाठी त्यांनी दिलेले आहे. त्यांनी नंतर सांगितलं की गुजर समाजाला 25 लाख रुपये दिलेले आहे. मी एक सूर्यवंशी गुजर समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या समोर सांगू इच्छितो की सूर्यवंशी गुजर समाजाच्या कामाला अजून मंजुरी सुद्धा मिळालेली नाही आणि ते सांगता 25 लाख देणार आहोत, परंतु 25 रुपये सुद्धा आमच्या समाजाला मंगल कार्यालयासाठी मिळालेले नाही. तरी माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही आणि आम्ही केवळ या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाणारच आहोत, तर विकासासाठी आपण खरं बोलावं आणि जी सत्य आणि जे कामं आपण केलेली आहे त्या कामाचा सांगावून चर्चा आपण जनतेसमोर लेखाजोखा मांडावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि त्यांना मी आवाहन करतो की ज्या ज्या वेळेस प्रत्यक्ष तेही आणि आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जनादेश घेण्यासाठी जाणार आहोत आणि शेंदुर्णीची जनता ठरवणार आहे की 18-0 कुणाचा होणार आहे. कारण ते आणि आम्ही नुसता दावा करू इच्छितो, परंतु 18-0 करण्याचा अधिकार हा शेंदुर्णीतल्या जनतेला, मायबाप जनतेला आहे. आणि आम्ही आज प्रचाराच्या माध्यमातून एकूण सर्व 17 प्रभागामध्ये आमचा एक राऊंड पूर्ण झालेला आहे. आणि आज मी सांगू शकतो जनतेचं प्रेम आणि जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहून की या ठिकाणी शेंदुर्णीच्या जनतेने ठरवलेलं आहे की 18-0 हा आमचा नाही तर भारतीय जनता पार्टीचा होणार आहे, अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. नगरपंचायत 2018च्या इलेक्शनची रणधुमाळी आणि त्याच संदर्भातलं वातावरण आता इथे तापायला सुरुवात झालेली आहे. शेंदुर्णी ग्रामपंचायतीमध्ये मागच्या बॉडीमध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि आता नवीन नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी या नगरपंचायतीचे इलेक्शन होऊ घातलेले आहे. या निमित्तानं आपल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय गोविंदभाई अग्रवाल हजर आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. समोर आपण कोणतं व्हिजन घेऊन जाणार आहात? आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी नागरिकांना आवाहन केलं होतं की आपल्याला या गावामध्ये विकास करायचा आहे आणि त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला आणि आमच्या ताब्यामध्ये गेल्या 25-30 वर्षानंतरची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही आमच्या परीने या गावामध्ये प्रचंड विकासाचा डोंगर उभा केला आणि चांगल्या प्रकारचा विकास आम्ही केला. ते विकास काम घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जातोय की ज्याच्या माध्यमातून अपूर्ण राहिलेले कामं स्मार्ट सिटी शेंदुर्णी करायची, ते करण्यासाठी लोकांनी पुन्हा आम्हाला कौल द्यावा, मदत करावी, आम्हाला सत्तेवर बसवावं, अशा प्रकारचं आव्हान आम्ही लोकांच्या पुढे घेऊन जातोय. विकास काम, सबका साथ सबका विकास केवळ आमच्यासाठी 15-20 दिवसाचं, 25 दिवसाचं, 1 महिन्याचं राजकारण असतं. बाकीच्या वेळेला पूर्ण समाजकारण आम्ही करतो. त्याच्यामुळे विकासावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय. विकास हा एकच अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष या नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये लोकांमध्ये जाईल अशा प्रकारचं व्हिजन आपल्या समोर यांनी मांडलेलं आहे. या संदर्भामध्ये दुसरा प्रश्न असा की शेंदुर्णी नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या आधी ग्रामपंचायतीचे जे इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आताच्या ज्या तुमच्या नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्याच ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. तर लोकांनी सरपंच होत्या, लोकांनी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत आणि आपला पाणी प्रश्न
जो या शेंदुर्णी नगरीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुटेल या अनुषंगाने ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हातामध्ये दिली, परंतु तो पाणी प्रश्न अजूनही शेंदुर्णीचा मिटलेला नाही किंवा त्या समस्येचं निराकरण आपल्या पार्टीकडून किंवा पक्षाकडून झालेलं नाही असा सरळ आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांनी आपल्यावर केलेला आहे. त्या संदर्भात आपण त्याचा काय खुलासा करा? अत्यंत चुकीचा त्यांचा हा आरोप आहे, बिनबुडाचा आरोप आहे. कुठल्याही प्रकारचा या आरोपामध्ये तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की यांनी यांच्या काळामध्ये पाणीपुरवठ्याची योजना त्या काळामध्ये आणली आणि पाणीपुरवठ्याची योजना आणत असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता पटापट गाड्या आणल्या, ट्रका आणल्या आणि ते पाईप ग्रामपंचायतच्या समोर टाकले. खरं म्हणजे आपण सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहोत. सगळ्यात आधी आपण आपल्या शेतामध्ये विहीर खोदतो, त्याला जर पाणी लागलं तर त्याच्यानंतर आपण पाईपलाईन करतो. या वैफल्यग्रस्त लोकांनी शेंदुर्णीतून पाईपलाईन सोयगावकडे न्यायला निघाले आणि त्यानंतर तिथे विहीर खोदायला सुरुवात केली. तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही विहीर कसली खोदताय, काय प्रकार आहे? मग यांनी सांगितलं की आम्ही तिथे नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे आणि त्याची आम्ही विहीर खोदतोय आणि इथून आम्ही पाणी नेणार आहे. सोयगावकरांचं ते काही समाधान करू शकले नाही, त्याच्यामुळे ती योजना बारगळली आणि त्याच्यानंतर समन्वयासाठी सोयगावकरांच्या तिथे ते बसले, परंतु तिथे सुद्धा अमृत उमरीवर आले. यांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही, त्याच्यामुळे ती योजना त्या ठिकाणी पेंडिंग झाली, बस्त्यात पडली. त्याच्यानंतर सोयगावकर हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये त्यांचा आणि आमचा वाद प्रलंबित होता. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहे मुख्यत्वे, म्हणजे त्यांच्यात मला बुद्धीची किवच करावीशी वाटते की ह्या गेल्या 5 वर्षामध्ये सतत सोयगावकरांशी आम्ही संपर्क साधून माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या तिथे अनेक मिटिंगा घेऊन त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांचं नेहमी असं म्हणणं होतं की ज्या लोकांनी आमची बेइज्जती केली, ज्या लोकांनी आम्हाला अद्वा म्हटलंय त्या लोकांनी एकदा येऊन आमची माफी मागावी. आणि तसे निरोपसुद्धा आम्ही यांच्याकडे पोहोचवले की तुमच्याविषयीचा रोष आहे त्या लोकांचा, तुम्ही जाऊन त्यांची दिलगिरी व्यक्त करा, त्यांची माफी मागा तुम्ही ज्या प्रकारचं त्यांच्याशी वागले. आणि त्याच्यामुळे ती योजना बारगळली गेली. आता त्याच्यामध्ये असं असतं की यांचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही आता वाघूरचं पाणी आणणार आहे, तापीचं पाणी आणणार आहे, मग तुम्ही 5 वर्षात काय प्रयत्न केले? तर त्याच्या संबंधी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न झाले. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु त्याच्यामध्ये मुख्य कायदेशीर अडचण अशी असते आणि ती कुठेही आपण विचारू शकता की एखादी योजना एखाद्या गावामध्ये सुरू होती आणि ती प्रलंबित असते, ती पूर्ण झाल्याशिवाय नवीन पाणी पुरवठा योजना मिळत नाही. आणि मग काय झालं की पौरच्या सत्तेचं परिवर्तन झालं, त्या ठिकाणी वाघूरचा प्रयत्न सुरू झाला. मग आम्ही सुद्धा वाघूरचा प्रयत्न सुरू केला. मीनवाईल काय झालं, त्याच्यामध्ये सरकारने एक GR असा काढला, आपल्याकडे त्याची प्रत आहे. सरकारने GR असा काढला की ज्या अपूर्ण अवस्थेमध्ये ज्या पाणी पुरवठा योजना असतील त्या ॲज इट इज बंद करा, जशा आहे तशा बंद करा. म्हणून गेल्या 2 महिन्यापूर्वी ही योजना बंद करण्यात आली आणि त्याचे संबंधित अधिकारी तुम्हाला सगळी माहिती देतील पाणी पुरवठ्याचे जिल्हा विभागाचे. आणि त्याच्यानंतर नवीन योजनेचा मार्ग आपल्याला आता मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे मागच्या काळामध्ये आम्ही प्रचंड प्रयत्न केला, परंतु त्या वेळेला या कायदेशीर अडचणी असल्यामुळे आपल्याला नवीन योजना मिळू शकली नाही. आणि आता आमची त्यांची कोणाची किती इच्छा असली आणि जर ही योजना गुंडाळली गेली नसती, गव्हर्नमेंटचा GR नसता, तर पुन्हा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला नवीन योजना आणता आली नसती. म्हणून जे काय आहे ते आता प्रामाणिक प्रयत्न एकदम युद्ध पातळीवर आम्ही करणार आहोत आणि ह्या शेंदुर्णीकरांचा पूर्ण पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्या काळामध्ये दुर्दैवाने त्यांची सत्ता असल्यामुळे होती आणि त्यांनी गोंदेगाव धरणाचा नांद 2-3 महिन्यापासून सोडून दिला होता. निवडणुका झाली, कौल आमच्या बाजूने आला, आम्ही सत्तेवर बसलो नव्हतो, सरपंच उपसरपंचाची निवड झाली नव्हती आमची, तरी सुद्धा आम्ही त्या गोंदेगावच्या योजनेमध्ये लक्ष टाकलं. तिथे चांगल्या प्रकारची विहीर खोदली,
तिथे सुद्धा त्या अडचणीत त्यांनी उभ्या केल्या. तुमचा काय संबंध, तुम्हाला कोणी अधिकार दिला, तुम्ही कुठून पैसे आणताय. मग आम्ही सांगितलं की आम्ही पैशाची व्यवस्था करतोय आणि मी ते काम करतोय. तिथे भगवंताच्या कृपेने आम्ही चांगलं तिथे विहीर खोदली, त्याला पाणी लागलं आणि हे जे 2-2 महिन्यांनी 1-1 महिन्यांनी पाणी उन्हाळ्यात देत होते, आम्ही उन्हाळ्यात 8-8 दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था केली. आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि लोक समाधानी हो, अत्यंत समाधानी आहे लोक. आता हे राजकारणासाठी काही बोलत असले तर तुम्ही सामान्य लोकांचा कौल घ्या. त्यांना प्रचंड असा विश्वास निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीचीच काही माणसं या ठिकाणी काम करू शकतात. कारण 25 वर्षापूर्वी यांची सत्ता होती ना, 25 वर्षापासून यांची सत्ता होती, अर्ध मंत्रिमंडळ यांचं नातेवाईक होतं. काही 1 रुपयाचा निधी या विकासासाठी आणू शकले नाही. तीच यंत्रणा, तेच लोक, तेच सगळे मशिनरी तिथे, त्याच्यात आम्ही एक विकास केला. लोकांना एक विश्वास निर्माण झाला की ग्रामपंचायत काही करू शकते आणि त्याच्यामुळे त्यांचे आरोप अत्यंत चुकीचे, निकालच खोटे, त्याच्यात काही तथ्य नाही. गोंदेगाव धरण तसंच वेताळवाडीचं धरण या पाणी उद्भव क्षेत्रामधून शेंदुर्णीला पाण्याचा पुरवठा होतो. परंतु एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून त्यांनी केलेला एक आरोप गोंदेगाव धरणाच्या निमित्तानं इथे प्रकर्षानं आपल्याला विचारावंसं वाटतं की गोंदेगाव धरणाच्या पाणी क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 35-37 कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पाण्याच्या मोटरी तिथे बसवलेल्या आहेत. त्यामुळे त्या धरणातलं पाणी त्याचा उपसा झाल्यामुळे पुढे भविष्यकाळामध्ये ना आता सुद्धा शेंदुर्णी गावाला पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण तिथून पाणी उपसण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आपण कुठली कारवाई केलेली आहे, काय प्रकारचे उपाययोजना तुम्ही तिथे केलेल्या आहेत, किंवा त्यांनी विरोधकांनी केलेला हा आरोप जो आहे तो सत्य आहे का? त्यांचा हा आरोप सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. त्या धरणाच्या आजूबाजूला त्यांच्याच कार्यकर्त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे. काय आमच्याही कार्यकर्त्याच्या तिथे असतील, परंतु त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे पाणी उपसा सुरू केला होता आणि पाणी उपसा सुरू केलेला असल्यामुळे आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, CO साहेब, BDO साहेब यांना वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आणि लेखी तक्रारी केल्यानंतर त्यांच्या मोटरी जप्त करण्यात आल्या, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्या. हे सगळं रेकॉर्ड आहे ग्रामपंचायतमध्ये, जुन्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्या प्रकारचं रेकॉर्ड आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे आमचे वादही झाले खूप. आम्ही सांगितलं की पिण्याच्या पाण्याला सगळ्यात आधी प्राधान्य राहील. तुमची आमची शेती वाढली काय राहिली काय याला काही अर्थ उरत नाही. म्हणून त्यांचा अत्यंत चुकीचा सध्या पूर्ण आरोप आहे त्यांचा. पूर्ण त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि अत्यंत लोभी प्रमाणात त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते पाणी उपसा केलं आणि त्यांना यांचंच अभय आहे. हे जे काय आमच्यावर आरोप करताय यांचाच वरद असतंय, यांच्याच माध्यमातून त्यांनी हे सगळं केलंय. आलं का लक्षामध्ये? त्यांचा हा सुद्धा आरोप चुकीचा आहे. आणि उद्या आम्ही सत्तेवर आल्यानंतर आमचा दावा आहे की सगळ्यात आधी पिण्याच्या पाण्याला तिथे प्राधान्य दिलं जाईल आणि मग तिथे कोणी उपसा करत असले, तो मी कोणी असेल तर त्याला रोखलं जाईल आणि रोखत नसले तर त्याच्यावर कडकमधली कडक कारवाई करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या संदर्भामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये जे सगळे विकास कामं झाले असतील ते अतिशय निकृष्ट स्वरूपाचे विकास कामं आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या भाजपच्या लोकांनी मलिदा लाटण्याचं काम केलं. या गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेली कामं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता इथे असताना झालेली कामं याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही गुणवत्तापूर्ण कामं केली तर भारतीय जनता पक्षाने अतिशय निकृष्ट दर्जाची कामं करून इथला विकास न करता शेंदुर्णी शहर भकास करण्याचं काम केलं. या संदर्भात आपण काय खंडन करा? त्यांनी जे सुरुवातीला सांगितलं की इथली जनता म्हणते की आम्हाला विकास नको परंतु विनाश सुद्धा थांबवला पाहिजे, ही जनता म्हणत नाही. हे वैफल्यग्रस्त त्यांचे चेल्याच्या पाठी उभे करून ते म्हणत असतील. त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण काम केलं आणि यांच्या काळामध्ये निकृष्ट प्रकारचं काम झालं. अहो त्यांच्या काळातलं काम तर दाखवा. विचार आहे सगळ्या लोकांना त्यांच्या काळातलं काही काम तर दाखवा. अहो त्यांनी आत्ता तुम्ही इथून उठा एक अंगणवाडी या ठिकाणी पूर्ण दाखवून दिली, त्याचा ओटाच बांधलाय. त्यांच्या काळामधले अत्यंत निकृष्ट प्रकारचे काम ते काय म्हणतात. एखादी संडास त्यांनी बांधली असली, लाथ मारली तरी ती संडास पडून जाईल.
अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी कामं केले. आमच्या काळामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्वक आणि कोट्यावधी रुपयाचे कामं या ठिकाणी झाले. आमच्याकडे 16 कोटी रुपयाचे तीर्थक्षेत्र विकासाचे कामं चालले. क्वालिटी कंट्रोलच्या लोकांचं त्याच्यावरती नियंत्रण आहे. सगळ्या चांगल्या प्रकारच्या संरक्षण भिंती या ठिकाणी चालल्या आहे. त्याच्यात लोकही समाधानी आहे, अधिकारी समाधानी आहे. आणि त्याच्यानंतर या गावामध्ये प्युअर ब्लॉक असतील, बाकीच्या गोष्टी असतील, अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं काम करतोय. लोक समाधानी आहे, लोक आनंदी आहे. आणि त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोक आमच्या बाजूने भक्कम उभे राहत आहे, काम पाहून उभे राहत आहे. आणि त्यांना विश्वास आहे की शेंदोर्णीची प्रगती करायची असेल तर गोविंद शेठ असतील, अमृत बापू असतील, उत्तम थोरात असतील, प्रकाश जोर असतील, आमच्या यांच्या नेतृत्वाखाली जे उभं आहे आता आम्ही जी निवडणूक लढवतो यांच्या ताब्यात गाव दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या जनतेची या गावातली मानसिकता तयार झालेली आहे. यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. यांच्या संस्था असतील, बाकीच्या गोष्टी असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, जिथे जिथे सत्तेवर आहे प्रपंच चालवण्याचं साधन यांनी केलंय. त्यांनी व्यक्तिगत स्वार्थ या ठिकाणी जोपासले, व्यक्तिगत लोक यांनी पोचले. सार्वजनिक हिताला यांनी कधी प्राधान्य दिलेलं नाही. सगळं काम आमचं पारदर्शी झालंय. कोणी आम्ही एखाद्या ठेकेदाराच्या चहाच्या लिंपीत सुद्धा आम्ही इथे नाही. जर कोणी सांगितलं तर आम्ही सार्वजनिक जीवनातून केव्हाही निवृत्त होण्यास तयार आहे. आमचं पारदर्शी लोकांसाठीचं आमचं या ठिकाणी काम सुरू आहे. आणि त्याच्या वेगवेगळ्या एजन्सी आहे आणि त्याचं सुपरविजन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचं आहे. आणि माझं तर जाहीर आव्हान आहे की यांनी तक्रारी कराव्या आणि ज्या उच्च काही समित्या असतील त्यांनी चौकशी करावी आमच्या सगळ्या कामाच्या. त्याच्यात आम्ही जर दोषी आढळलो तर गाव देईल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. परंतु यांनी काम न करता जे बिलं लाटले, निकृष्ट प्रकारचे त्या क्वालिटीचे कामं काही त्या काळात झाले असतील. काम तर झालंच नाही. एखादी संडास बांधली असेल, मी तुम्हाला नेऊन दाखवतो, लाथ मारली तर भीती पडतील अशा प्रकारचं काम त्यांच्या काळात झालंय. त्याच्यामुळे त्या निखालस त्यांचा सगळा आरोप आहे. आज तुम्ही चला एकेका मंदिरात, बरं का, मनगाटा एवढ्या पाहिल्या तुम्ही सगळ्या सऱ्या टाकल्या या गावामध्ये. मनगाटा गावाने कधी पाहिलं नव्हतं. गावालाही असं वाटलं की थातूर मातूर काहीतरी हे करतील. अत्यंत 200-200 वर्ष लाईफ राहील अशा प्रकारचं काम आमच्या काळामध्ये सुरू आहे. आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्याच भरोश्यावर आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये गोविंद शेठ अग्रवाल शेंदुर्णीमध्ये कॅम्पेन करतील आणि स्वाभाविक आहे की त्यांच्यावरती हे सगळे दोषारोप होणारच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय एक दखल घेण्याजोगा एक आरोप की गोंदेगाव धरणाच्या परिसरामध्ये आपली 22 एकर जमीन आहे आणि त्या 22 एकर जमीनमध्ये आपण फळबाग लावली आहे. आणि त्या फळबागेसाठीचं जे पाणी आहे, लोकांच्या पिण्याचं पाणी आपण पडवलं आणि लोकांना पियायला पाणी मात्र नाही आणि आपली फळबाग मात्र आपण फुलवली, असा प्रत्यक्ष आरोप विरोधी पक्षातर्फे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्यावरती आहे. त्या संदर्भात आता काहीच बोलायला नाही आहे. त्याच्यामुळे असे उलटे सुलटे ते आरोप करताय. त्यांनी सांगितलं 22 एकर जमीन आमची, तिथे साधारणतः 27 एकरच्या आसपास जमीन आहे आणि गोंदेगाव धरणापासून साधारणतः 1 किलोमीटर लांब अंतरावर. आता तिथे सगळ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला जमिनी घेतल्या आहे. आम्ही सुद्धा धरणाच्या क्षेत्राच्या लांब तिथे जमिनी घेतल्या विहिरी वगैरेसाठी. आम्ही तिथे आमच्या विहिरी खोदल्या आणि त्याच्या माध्यमातून तिथे आमचं पाणी जाते. आज कुठल्याही प्रकारचं आम्ही पाणी जात नाही, परंतु नैसर्गिक जो हक्क सगळ्या शेतकऱ्यांचा आहे त्याच्याच माध्यमातून आम्ही तिथे आमचं पाणी नेतोय. आज एक थेंब सुद्धा आम्ही पाणी नेत नाही बरं का. परंतु मूळ मुद्दा असा आहे की तिथे माझ्या मोठ्या मोठ्या विहिरी आहे, मोठे मोठे बोर आहे. तुमची जेव्हा सवड असेल तेव्हा चला, किंवा माझं त्या नाही आव्हान आहे, तुम्ही या. चांगल्या प्रकारचं पाणी तिथे आहे. मी तर आत्ता जागा घेतली 4-6 महिन्यापासून. तिथे माझी काहीच व्यवस्था नव्हती. माझ्या फळबागा 2-2, 4-4 वर्षापासून आहे तिथे. मी ह्या पाण्यावरती कुठल्याही प्रकारच्या फळबागा फुलवलेल्या नाही. उलट यांनी बिलवाडी शिवारामध्ये जमीन घेतली. बिलवाडी शिवारामध्ये जमीन घेतली, धरणाच्या दिशेने बोर केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे. विचारून घ्या सकाळी इरिगेशनला. या नेत्यांवरती, त्यांच्या नेत्यांवरती, त्यांनी लोकांची गैरसोय होईल तरी चालेल, परंतु माझ्या शेताला पाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी तिथे काम केलंय.
त्याचं रेकॉर्ड आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. तुम्ही विचारून घ्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना. आम्ही कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य केलं नाही. आम्ही तर भांडलो, पहिल्यापासून भांडत आलो या लोकांशी की तुम्ही कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून गावाच्या हिताचं काम करा. आणि आम्ही हे लोकांना सांगतो, आम्ही ते करणार आहे का? हे नतद्रष्ट किंवा असं पापकृत्य आमच्या हातून कधी घडलं नाही, भविष्यात सुद्धा घडणार नाही. अत्यंत चुकीचा खोटा निकालच, बेबुनियाद त्यांचा तो आरोप आहे. माझ्या या शेत्या परंपरागत आहे, तिथे मोठ्या मोठ्या विहिरी आहे, माझे तिथे बोर आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या तिथे या सगळ्या झाल्या. माझे तुम्हाला रेकॉर्ड देतो, मी या जमिनी केव्हा घेतल्या, तिथे विहीर केव्हा खोदल्या. आता 3-4 महिन्यापासून आम्ही केलंय, 6 महिन्यापासून. दुसऱ्या शेतात विहीर बागायती, आमच्या दुसऱ्या शेतात बी मोठ्या मोठ्या बागायती आमच्या दुसऱ्या शेतांमध्ये. खोटं आहे ते सगळं, साफ खोटं आहे. 29 तारखेला इथे माघारी होतील आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहेत. दोन्ही पक्षाच्या वतीनं इथे विजयाचा दावा केला जात आहे. एकीकडे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी इथे उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी, त्यांनी केलेली विकास कामं, त्याचबरोबर समोर संजयदादा गोरडांसारखं एक उमदं नेतृत्व, संजयदादा गोरडांसारखी त्यांचीसुद्धा नियोजनाची पद्धत या चुरशीच्या इलेक्शनमध्ये अजून पुढे आपल्याला मजा येणार आहे. रोमांच वाढवणारा असा प्रकार हा इलेक्शनमध्ये राहणार आहे. परंतु IBN एकमतच्या माध्यमामधून लोकांनी काय निर्णय घ्यावा हे IBN एकमतमधून आपण वेळोवेळ इथे मांडणार आहोत. आजच्या या IBN एकमतला आपण इथे आलात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, त्या एकमततर्फे आपलं अभिनंदन. कॅमेरामॅन बाळू वाघसह बाजीराव पाटील, IBN एकमत.